शनिवारी सिंधुदुर्ग जंगलाच्या परिसरातून शेतकरी आणि गुराख्यांना ओरडण्याचा आवाज आल्यामुळं त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता त्यांना एक विदेशी महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत मिळाली व ऐन पावसात या गुराख्यांना घाम फुटला. त्यांनी त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पुढे काय घडले पाहूया. नमस्कार, मी चंदन लक्कडहार. आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमधील रोनापाल सोनुर्ले गावच्या मध्यभागी कराडेचे डोंगर आहे. या डोंगरातील जंगलाच्या परिसरात शनिवारी सकाळी काही गुराखी आणि शेतकरी गुरं चारण्यासाठी गेले होते. यावेळी या शेतकऱ्यांना व गुराख्यांना या परिसरात महिलेच्या किंकाळ्या ऐकू आल्या. तो आवाज ऐकल्यानंतर त्या सर्वांनी त्या दिशेने शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जंगलामध्ये आत काही अंतरावर एका झाडाच्या बुंध्याला एका महिलेच्या पायाला साखळदंड बांधून ठेवल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. महिलेची व्यवस्था अत्यंत वाईट होती व ऐन पावसात या गुराख्यांना व शेतकऱ्यांना घाम फुटला. घाबरलेल्या या शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून महिलेची सुटका केली व उपचारासाठी या विदेशी महिलेला रुग्णालयात दाखल केले. सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर या विदेशी महिलेला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागच्या अनेक दिवसापासून अन्नाचा कणही पोटात न गेल्याने अत्यंत अशक्त बनलेल्या या महिलेला नीट बोलताही येत नव्हते. या महिलेने पोलिसांना कागदावर लिहून त्यांच्या सोबत काय घडले याची माहिती दिली. मूळची अमेरिकेची व मागच्या 10 वर्षापासून ही विदेशी महिला तामिळनाडू येथे वास्तव्यात असल्याची लिखित माहिती या महिलेने दिली. तसेच माझ्या पतीने मला जंगलात बांधून ठेवले असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. दरम्यान या महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याने या महिलेच्या जबाबात विसंगती आढळून येत आहे व महिलेकडे टॅब, मोबाईल, रोख रक्कम सापडली असून चोरीच्या उद्देशाने घटना घडली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या महिलेकडे आधार कार्ड सापडले असून योगाचे शिक्षण घेण्यासाठी ही महिला मागच्या 10 वर्षापासून तामिळनाडू येथे वास्तव्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या विदेशी महिलेच्या पतीचा शोध पोलीस घेत आहे. या प्रकरणाचा अधिक माहिती मिळावी यासाठी पोलिसांनी अमेरिकन दूतावासाशी संपर्क साधला आहे. धन्यवाद.